नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखी, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना करते. आज आषाढी एकादशी आहे आणि आज मी पहिला व्लॉग बनवते. चला तर म्हटलं कशापासून सुरुवात करू पहिला व्लॉग बनवण्यासाठी. तर 2-3 दिवस थांबले कारण की आषाढी एकादशी येत होती. तर म्हटलं आषाढी एकादशीला काहीतरी स्पेशल करते मी आणि स्पेशल करते तर मग ते आपल्या ऑडियन्सला पण दाखवू असं. तर मी आषाढी एकादशीला काय स्पेशल केलेलं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर बघा मी काय विशेष केलेलं आहे ते. उपवास म्हटला की प्रत्येकालाच साबुदाणा आठवतो. काहींना साबुदाणा आवडतो, काहींना नाही आवडत. मला तर खूप आवडतो साबुदाणा. पण म्हटलं प्रत्येक वेळेस उपवासाला साबुदाणा खाऊन खाऊन खूपच कंटाळा येतो. तर म्हटलं ह्या उपवासाला काहीतरी वेगळंच बनवूया. तर मग मी बनवते आज साबुदाणा वडे. तर त्याच्यासाठी मी रात्रीच साबुदाणा भिजत घातलेला होता आणि सकाळी उठून बटाटे उकडवून घेतले. आणि बघा आधी साबुदाणा घेतला, नंतर उकडलेले बटाटे मस्त हाताने स्मॅश करून घेतले. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं रखरखीत असं शेंगदाण्याचं कूट घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकते वरून. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुमच्या चवीनुसार तुम्ही त्याच्यात हिरव्या मिरची दळून त्याचं पेस्ट घाला आणि मस्त हे हाताने मॅश करून घ्या. जोपर्यंत ते असं एकजीव होत नाही तोपर्यंत मस्त तुम्ही हाताने असं छानपैकी मॅश करून घ्या. म्हणजे तुम्ही जे वडे हातावर असे बनवशाल ना तेव्हा ते वडे तुटणार नाही. तर सकाळी सकाळी असा काही नवीन पदार्थ बनवायचं म्हणजे खूपच घाई होऊन जाते. सुट्टीचा दिवस असतो. सुट्टीच्या दिवशी सर्वजण उशिराच उठता. तर सर्वच गोष्टी उशिराच होत जातात. त्यामुळे नाश्ता पण उशिराच होतो आणि त्यासोबतच माझ्या मिस्टरांना लवकरच दुकानात जायचं असतं. त्यामुळे मग मला थोडंसं लवकरच नाश्ता बनवावा लागतो. तर चला मी आता टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत साबुदाण्याच्या. आता चटणी बनवते. तर बघा या चटणीमध्ये मी आधी दही घेते आणि ते दही मस्त असं मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि फेटून घेते. एकदम छान असं फेटलं जातं आणि दही खूप आंबट असल्यामुळे त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध पण मिक्स करते. आणि खूपच जास्त जर आंबट असेल तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे त्याच्यामध्ये दूध मिक्स करू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडी मिरची टाकायची आणि त्याला असा तडका द्यायचा. त्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता, पण शक्यतोवर मी कढीपत्ता नाही घालत. कढीपत्ता हा नवरात्रीमध्ये खाल्ला तर काही प्रॉब्लेम नाही, पण मग इतर उपवासाला शक्यतोवर मी कढीपत्ता नाहीच टाकत. तर मस्त मी आता फ्राय करून घेतले, डीप फ्राय करून घेते या. तर जेव्हा आपण तेलामध्ये या टिक्क्या सोडल्या तर तेव्हा आपण त्यांना लगेच हलवायचं नसतं. लगेच जर हलवलं तर आपण त्या टिक्क्या तुटतात आपल्या. नंतर हलवायचं म्हणजे त्या टिक्क्या क्रिस्पी होतात आणि तुटत नाही. तर बघा हे दोघं बापले माझ्या साबुदाणा वड्याची वाटच बघत होते की कधी बनवते आणि कधी आम्हाला खायला देते ते. तर बघा दोघांना खूप आवडला आहे माझ्या हातचा साबुदाणा वडा. पोटभर नाश्ता केला दोघांनी. मस्त. बघा आता झालेली दुपार आणि एवढं सर्व घरातलं आवरल्यानंतर मला आत्ता वेळ भेटली तुमच्यासोबत बोलायला. तर बघा मी माझे साबुदाणा वडे टाकलेले आहेत. तर ते तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.